आयुष्याला दिशा देणारे अनमोल विचार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. खरं स्वातंत्र्य ते आहे जेव्हा तुम्ही ते बोलू शकता जे लोकांना ऐकायचं नाही. समोरच्याच्या सोयीनुसार लोकांना जे ऐकायचं आहे तेच बोलणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. एका बाजूनेच गोष्टी पाहणं अंध असण्यापेक्षाही वाईट आहे. प्रत्येक गोष्टीचा सगळ्या बाजूंनी विचार व्हायला हवा. त्या सगळ्या बाजूने पाहता यायला हव्या. वाईट माणसाकडूनही चांगले संस्कार शिका, कारण वाईट माणसातही एखादी तरी चांगली गोष्ट सापडते जी आपल्याला घेण्यासारखी असते. जो इतरांशी वाईट बोलतो, इतरांचा द्वेष करतो, तिरस्कार करतो आणि तुमची तारीफ करतो, अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या मेहनतीला नाही तर तुमच्या निकालाला पाहतात. त्यांच्या दृष्टीने मेहनतीला काहीच किंमत नाही, फक्त रिझल्टला महत्त्व आहे. स्वतःला अशा लोकांसाठी उपलब्ध करू नका जे तुम्हाला प्राधान्य देत नाहीत, फक्त स्वतःचाच विचार करतात. मनात जिंकलात तर आयुष्यातही जिंकाल आणि मनातून हरलात तर आयुष्यातही हराल. संयम म्हणजे प्रत्येक संकटासाठी सर्वोत्तम औषध आहे. संकट काळात माणूस उद्विग्न होतो आणि नको असलेले निर्णय घेतो, ज्यामुळे त्याचं नुकसान होतं. म्हणून संकट काळात संयम ठेवायला हवा. स्वतःला इतकं सक्षम बनवा, इतकं प्राप्त करा की आपल्याला इतरांची मदत करता येईल. इतरांची मदत करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं असायला हवं. विचार करायला वेळ घ्या, पण कामाचा वेळ आला की थांबू नका. स्वतःला झोकून देऊन काम करा. काही निर्णय डोक्यानेही घ्यावे लागतात, कारण मेंदू प्रॅक्टिकल विचार करतो तर मन भावनिक विचार करतं आणि भावनिक होऊन घेतलेले निर्णय आपल्याला आजच्या काळात नुकसानदायक ठरू शकतात. जेव्हा बोलण्यासाठी मनात खूप काही असेल तरीही शांत राहणं म्हणजे खोटं वागणं आहे. ज्या गोष्टींपासून तुम्ही पळता त्या तुमच्या आतच असतात. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी कायम लढत असतो. मी माझ्या स्वतःच्या मनाशी लढत आहे. जेव्हा तुम्ही निर्णय घेताय तेव्हा संपूर्ण विश्व त्याला साथ देत असतं. माणसाचं पहिलं कर्तव्य म्हणजे स्वतःचा विचार करणं. चांगल्या सराईत खोट्या बोलण्यावर लोक वाईट सत्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवतात. लग्न झालेल्या माणसाचे अनेक दुःख असतात आणि लग्न न झालेल्या माणसाचं त्यापेक्षा एक जास्तच दुःख असतं. सामान्य लोक जे सगळ्यात भीतीदायक काम करतात ते सत्यावर डोळे मिटतात. धैर्याने बोलू शकत नाहीत. भीतीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही तुमच्या मनाचा आवाज कधीही ऐकू शकणार नाही. मित्रांशी नेहमी असं वागा की कधी ते शत्रूही बनू शकतात. जर शत्रूची मोठी सेना असेल तर आधी शत्रूला नष्ट करा, त्यातच तुमचा अर्धा विजय असतो. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर वाचू नका, त्याचा उपयोग नाही. प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे आंधळेपणाने विश्वास ठेवणं होय. रागातही कधी मित्राचं गुपित बाहेर उघड करू नका. प्रत्येक माणूस बोलण्याच्या आधी हुशार वाटतो, बोलण्यानंतर कळतं की त्यात खरंच किती हुशारी आहे. तो दरवाजा कधीच उघडू नका ज्याला परत तुम्हाला बंद करता येणार नाही. आयुष्य हे आरशासारखं आहे. तुम्ही हसणार तर आयुष्यही हसणार. एकदा केलेली चूक परत करणं म्हणजे चूक नाही, तो तुमचा निर्णय असतो. लोक मरतात पण लिजेंड्स नेहमी जिवंत राहतात. मी चुका करतो पण प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकतो. बहुमत असलं म्हणजे ते नेहमीच योग्य आणि न्याय देणारं असेल असं नाही. तोंड उघडण्याआधी डोळे उघडा, ते जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही खूप चांगले बनाल तर लोक तुमचा गैरफायदा नक्कीच घेतील. खरी गोष्ट समजून घ्या, खरी ओळख पटवा आणि खोटं पकडत राहा. स्वतःचे नियम बनवा, नाहीतर
कुणाचे तरी गुलाम व्हाल आणि गुलामीत जगावं लागेल. लोक इतरांबद्दल काय म्हणतात ऐका, मग तुम्हाला कळेल ते तुमच्याबद्दल खरं काय बोलतात ते. माणूस त्याच्या संगतीत ओळखला जातो. संगत चांगली तर तुम्ही चांगले, संगत वाईट तर तुम्ही देखील वाईट. जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो कधीही मोकळा आणि स्वतंत्र होऊ शकत नाही. गरीब राहण्याचा खराखुरा मार्ग म्हणजे प्रामाणिक राहा. कटू आहे पण आजच्या काळासाठी ते सत्य आहे. मूर्ख मागील काळाची, हुशार सध्याच्या वर्तमान काळाची आणि वेडे भविष्याची चर्चा करतात. प्रत्येक मोठ्या संपत्तीमागे एक गुन्हा कायम दडलेला असतो. संधी सगळीकडे आहेत, पण जर तुम्ही पाऊल उचललं नाही तर त्याचा काहीही फायदा नाही. तुम्हाला त्या संधी दिसणार नाहीत. स्वतःला सुधारण्यासाठी केलेल्या बदलांसाठी कधीही माफी मागू नका. जे काही ऐकतो ते सगळं संभाषणासाठी योग्य नसतं. काही गोष्टी ऐकून सोडून द्याव्या लागतात. त्यावर चर्चा करायची नसते. तुमच्या मुलांना 2 भेटवस्तू द्या. एकतर त्यांची मुळे घट्ट करा आणि त्यांना उडण्यासाठी पंख द्या. कुणीही इतका श्रीमंत नाही की आपला भूतकाळ परत विकत घेऊ शकेल. धैर्य म्हणजे फक्त ताकद असणं नाही. धैर्य म्हणजे ताकद नसली तरीही पुढे चालत राहणं. रागात दगड फेकणार तर जखम स्वतःला होईल. मृत्यू म्हणजे काही नाही, पण हार मानून जगणं म्हणजे रोज रोज मरण्यासारखं असतं. महान माणसं कधीही अनावश्यकपणे क्रूर होत नाहीत. इतिहास तोच असतो ज्यावर सगळे सहमत असतात, मग तो खोटाच का असेना. जर तुमच्यात निरोप देण्याचं धाडस असेल तर जीवन तुम्हाला नवीन हॅलो करून स्वागत करतं. जीवन हा एक खेळ आहे आणि कायम तो जिंकण्यासाठीच खेळायला हवा. शब्दात नाही तर कर्मात हुशार बना. शब्दांचे बुडबुडे काहीही कामाचे नाहीत. असंभव हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो. ज्यांना हारण्याची भीती असते ते आधीच मनातून हरलेले असतात. अनेक वेळा आपण लोकांना गमावतो कारण आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. सगळ्यांना झाडाची सावली हवी हवीशी वाटते, पण कोणीही झाडे लावायला तयार नसतो. आपल्या स्वप्नांना लक्षात ठेवा आणि त्यासाठी कायम लढत राहा, प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. हुशार लोक या 5 प्रश्नांची कधीच उत्तरं देत नाहीत. भविष्याची योजना, वैयक्तिक आयुष्य, इतरांचं रहस्य, कमाई आणि भावनिक प्रश्न. माझी तुलना करायला जाऊ नका. तुम्ही माझ्या सहन केलेल्या अर्ध्याही त्रासाला तोंड देऊ शकत नाही. असंच काहींचं आयुष्य असतं. जीवनातील सगळ्यात कठीण भाग म्हणजे आपल्या विचारांशी सामना करणं. ज्या व्यक्तीकडे काही गमवायला नाही त्याच्याबद्दल काळजी घ्या. असा व्यक्ती कुठल्याही टोकाला जाऊन कोणतंही धाडस करू शकतो. गरिबांशी तुम्ही कसं वागता त्यावरच तुमचा खरा स्वभाव कळतो. फक्त पैशांच्या मागे लागलात तर सगळं काही हरवून बसाल, अगदी तुमचं हसू देखील. छान हसू आणि दीर्घ झोप हे डॉक्टरांच्या 2 सर्वोत्तम गोळ्या आहेत, ज्या तुम्हाला कायम निरोगी ठेवतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.